अजिबात नाही. आपण एक असं उदाहरण घेऊया. एक विहीर आहे. त्या विहिरामध्ये वरती भरपूर कचरा, शेवाळ, घाण सगळं टाकून ते विहीर पूर्णपणे झाकलं गेलंय कचऱ्याने. मग आपण जर म्हणलं की मला हे कचरा वगैरे त्याचा काही संबंध नाही, मला फक्त स्वच्छ पाणी पाहिजे, तर ते पॉसिबल आहे का? जर ते पॉसिबल असेल तर हे सुद्धा पॉसिबल आहे. ते पॉसिबल आहे का? जर तुम्हाला स्वच्छ पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? दुर्गंध सहन करून ते सगळं गाळ काढावं लागेल. भयानक दुर्गंधी येईल. गाळ काढताना जो आहे ना, भयानक दुर्गंधी येईल, असं घाण वास येईल. पण ते घाण वास सहन करून ते सगळं गाळ काढून मग वरचे पाणी जर जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा त्याच्यानंतर जो येईल स्वच्छ निर्मळ पाणी तुम्हाला मिळेल. पण त्याआधी गाळ काढणे गरजेचं आहे. तसंच तंतोतंत तुमच्या अंतर्मनातले तुम्हाला चांगल्या गोष्टी, अनंत पॉसिबिलिटी आहेत तुमच्या अंतर्मनात. अंतर्मनाची जी पॉसिबिलिटी आहेत ना, त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही, इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही, एवढे त्याची पॉसिबिलिटी आहेत. पण त्याआधी तुम्ही जर अंतर्मनाचा दरवाजा उघडला तर तुम्हाला फक्त साप, विंचू, खेकडे हे दिसणार. म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हे असल्या गोष्टी दिसणार. मग ह्यांना तुम्ही बाहेर काढावं. जे काय आहे राग, तुम्ही हे सगळं बाहेर काढावं. मग बाहेर काढल्यावर मग त्याच्यानंतर जो आहे राग, जो आहे द्वेष, जो आहे काम, क्रोध, लोभ, तुमचा अहंकार जो आहे हे सगळं विसर्जित होतं. मग विसर्जित झाल्यावर जे राहते ते फक्त आणि फक्त आनंद, प्रसन्नता आणि पॉसिबिलिटीज आहेत. अनंत शक्ती तुमच्या अंतर्मनात दडलेल्या आहे. योग मध्ये त्या शक्तीबद्दल सांगितलेलं आहे, अध्यात्मामध्ये त्या शक्तीबद्दल सांगितलेलं आहे, आणि तंत्रमध्ये सुद्धा त्या शक्तीबद्दल, आपल्या मनातले मनशक्तीबद्दल, अंतर्मनाच्या शक्तीबद्दल सांगितलं आहे. अंतर्मनची अगाध शक्ती आहे. तुमचा कॉन्शियस मनचा शक्ती तुम्हाला माहिती आहे का? तुमचं कॉन्शियस मन सुद्धा काय पाहिजे ते करू शकतो. सबकॉन्शियस माइंड पेक्षा कॉन्शियस माइंड 10% राहून सुद्धा तो तुमचं सगळं काही करू शकतो. काय करू शकतो? तो एज्युकेशन घेऊ शकतो, एखादं काम शिकू शकतो, 10 कामं शिकू शकतो, पूर्ण व्यवहार सांभाळू शकतो, घरचं रिलेशन सांभाळू शकतो, लेकरांना सांभाळू शकतो. अंतर्मनापेक्षा 10% असून सुद्धा एवढं सगळं काम तो तुमचं कॉन्शियस माइंड करू शकतो. मग विचार करा, कॉन्शियस माइंडपेक्षा 10 पटीनं मोठं राहिलेला अनकॉन्शियस माइंड काय काय करू शकतो. हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये अनकॉन्शियस माइंडचे काय काय शक्ती आहेत हे जाणून घेऊया. कॉन्शियस माइंडचे फायदे जर आपले पाहिजे असेल तर नुकसान सुद्धा आपल्याला सहन करावं लागेल. चांगलं पाहिजे तर वाईट सुद्धा ऍक्सेप्ट करावं लागेल. वाईट सुद्धा ऍक्सेप्ट करावं लागेल. खजाना जवळ जायचं असेल आपल्याला तर खजाना जवळ जाण्यापूर्वी जे जे अडचण येईल त्या अडचणीवर सुद्धा मात करता यायला पाहिजे आपल्याला. मगच आपण पुढे जाऊ शकतो. मग ती अडचण कसं दूर करायचं? दुसऱ्याद्वारे. एक आहे सेल्फ. सेल्फ कसा करायचं? दुसऱ्याद्वारे म्हणलं तर हिप्नॉटिस्ट तुमचं तुम्हाला संमोहित करून तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधून ते पॉसिबिलिटीज बाहेर काढू शकतो आणि तुमचं एक एक भाग तो बाहेर काढू शकतो. म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज असेल तर तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधून तुमच्या कॉन्सन्ट्रेशनचा जो आहे तो कॉन्सन्ट्रेशन बाहेर काढू शकतो. मेमरी पॉवर पाहिजे तरी बाहेर काढू शकतो. हिप्नोटिस्ट. पण त्याआधी तुम्हाला त्या हिप्नोटिस्टवर विश्वास ठेवावा लागेल.
कारण मी श्रद्धा म्हणत नाही, विश्वास ठेवा. विश्वास का? कारण तो तुमच्या अंतर्मनात जातो. कारण तुमच्या अंतर्मनात बरेच काही पॉसिबिलिटीज आहेत. तो जर व्यक्ती करेक्ट असेल तर करेक्ट तुमच्या अंतर्मनात जाऊन जे काय असेल तो तेवढा तुमचा भाग जागृत करून तुम्हाला एकाग्रता, स्मरणशक्ती, जे काय असेल कॉन्फिडन्स हे वाढवण्यात तो तुम्हाला मदत करेल. म्हणून आपल्याला त्याच्यावर विश्वासच ठेवतो आपण. संदेह तर आत असतो, कारण तुमच्या आत बरेच काही गोष्टी आहेत, तो सुद्धा तो बाहेर काढला जाऊ शकतो. त्याचा दुरुपयोग सुद्धा होऊ शकतो. बरेच हिप्नॉटिस्ट म्हणते की हिप्नॉटिझमद्वारे गैरफायदा घेतला जात नाही, तर मी म्हणतो हिप्नॉटिझमद्वारे गैरफायदा सुद्धा घेतला जाऊ शकतो. आणि हे 100% खरं आहे. हिप्नॉटिझमद्वारे गैरफायदा सुद्धा घेतला जाऊ शकतो. कारण हिप्नॉटिस्ट जेव्हा तो हिप्नोटाइज करतो, तुम्ही डीप ट्रान्समध्ये असता. म्हणजे तुमचं कॉन्शियस माइंडला पूर्णपणे झोपून सबकॉन्शियस माइंड त्याच्या कंट्रोलमध्ये घेतला. मग सबकॉन्शियस माइंड जो आहे तो लहान लेकरासारखा आहे. त्याला जे काही सांगितलं जाईल तो करतो. म्हणून संमोहनच्या प्रयोगामध्ये तुम्ही बघितलं असेल, संमोहनच्या प्रयोगामध्ये तुम्हाला कारलं खायला देतात आणि तुम्हाला सांगितलं जातं की हे काकडे खावा, आणि तुम्ही पूर्णपणे तो कारलं काकडीसारखं खाऊन मोकळा, काकडीसारखं खाऊन तुम्ही मोकळं करून देतो कारलं. आता विचार करा, तुम्ही कारलं काकडीसारखं खाता, जागेपणे तुम्ही खाऊ शकता का कच्चं कारलं? नाही, अजिबात पॉसिबल नाही. पण ह्याच्या विरुद्ध जेव्हा त्या संमोहित व्यक्तीला संमोहन तज्ञ सांगतो की हे काकडी आहे म्हणून कारलं देतो, पण जेव्हा काकडी देतो की हे कारलं आहे म्हणून, तो फक्त असं चावतो आणि फेकून देतो, थुंकतो. ऍक्च्युली तो असतो काकडी. आणि त्याला जर कारलं जर म्हणलं तर त्याचं अंतर्मन जो आहे ना, लहान लेकरासारखं असल्यामुळे सगळं काही ऍक्सेप्ट करत असतो. तुमचे सर्व कमांड तो स्वीकारत असतो. इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. किंवा जिभेचा जो भाग आहे तो कारल्याला काकडी समजत असेल ते ठीक आहे. पण गोष्ट जेव्हा याच्या पलीकडे जाते, याच्या पुढे जाते, तेव्हा सुद्धा तुमचं अंतर्मन ऍक्सेप्ट करतो. तुमच्या हातावर एखादा बर्फचा तुकडा ठेवला जातो. तुमच्या हातावर बर्फाचा तुकडा ठेवून तुम्हाला कमांड दिलं जाते की तुमच्या हातावर आगीचे निखारे ठेवलेले आहेत, तर तुम्ही झटकन तो हात झटकून टाकता. झटकन तुम्ही तो हात झटकून टाकतो. असतो बर्फाचा तुकडा, पण तुम्हाला कमांड दिलं असतं ते आगीचे निखारे आहेत, तुमचा हात जळेल, तुम्ही पटकन सोडून टाकता. इथपर्यंत गोष्ट पण ऍक्सेप्ट कराल तुम्ही. पण ज्या वेळेस तुम्हाला बघितलं जातं की तुमचा हात थोडंसं जळलं जातं, बर्फाचा तुकडा ठेवून तुम्हाला जेव्हा सांगण्यात येते की आगीचे निखारे तुमच्या हातावर ठेवलेले आहेत, कोळशाचे निखारे आहेत, तेव्हा तुमचा हात थोडंसं जळला जातो. म्हणजे तुमचं सबकॉन्शियस माइंड किती पटीनं काम करतो हे लक्षात घ्या. ह्याच्या विरुद्ध पण प्रयोग झालेले आहेत संमोहनमध्ये, प्रयोगामध्ये. जेव्हा तुमच्या हातावर आगीचे निखारे ठेवले जाते आणि जेव्हा तुम्हाला सांगितलं जाते की हे बर्फाचा गोळा आहे, तेव्हा तुम्ही तो हात तसंच पकडून असतो. आणि ह्याच्यापेक्षा आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा ते निखारे हातावरनं काढले जातात तर तुमचा हात अजिबात जळलेला दिसत नाही. आता ह्याला तुम्ही काय म्हणता? हे शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध झालेली गोष्ट आहे. जेव्हा तुमच्या हातावर बर्फ ठेवला जातो, तुम्हाला सांगितलं जातं की निखारे आहेत, तेव्हा तुमचा हात जळला जातो. बर्फाने तुमचा हात कधी जळतो का? नाही. पण संमोहित अवस्थेमध्ये तुमचं अंतर्मन ते कमांड स्वीकारल्यामुळे तो हात जळला जातो. आणि ह्याच्या विरुद्ध जेव्हा तुमच्या हातावर आगीचा तुकडा ठेवलेला असतो, कोळशाचे निखारे ठेवले असतो, जेव्हा तुम्हाला सांगण्यात येतं की हा बर्फ आहे, तेव्हा सुद्धा तुमचा अंतर्मन ऍक्सेप्ट करतो की हा बर्फ आहे. पण तेव्हा जो आगीचा निखारे काढले जाते तेव्हा तुमचा हात अजिबात जळत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की आगीने हात जळलेला नाही आणि बर्फाने तुमचा हात जळलेला आहे.
आता ह्याला तुम्ही काय म्हणणार? हे सर्व अंतर्मनाची शक्ती आहे. ती शक्ती तो संमोहन तज्ञ जागृत केलेला आहे. फक्त तुम्हाला कमांड देतो. संमोहन तज्ञ काहीही करत नाही, फक्त सजेशन देतो तुम्हाला. फक्त सजेशन द्वारे तुम्ही एवढं काही करू शकता, फक्त आणि फक्त सजेशन द्वारे. मग दुसरा सजेशन देऊन आपल्याला असं काही करून घेतो तर याचा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो. त्याच्या पलीकडे सुद्धा बरेच काही गोष्टी आहेत जे करून घेऊ शकतो. ह्याचे भरपूर सेशन होणार आहेत. आपण याचे भरपूर सेशन मध्ये बरेच काही गोष्टी आपण जाणून घेऊया. अंतर्मनाची शक्ती आहे आणि संवादाद्वारे आपले मानसिक ताणतणाव कसे कमी करायचे हे पण आहे. आणि आपण संवादाला किती प्रेफर करायचं, किती नाही हे पण आपण जाणून घेऊया. आणि आपलं माइंडचे जे डायमेन्शन्स आहेत, कॉन्शियस राहू द्या, सबकॉन्शियस राहू द्या, ती पण आपण जाणून घेऊया. आता तुम्हाला थोडंसं तर जाणीव आलं असेल की अंतर्मनाची शक्ती काय आहे. कारण बर्फ जेव्हा आगासारखं काम करते आणि आग जेव्हा बर्फासारखं काम करते, ह्याच्यामध्ये संमोहन तज्ञ काय केलेलं आहे का? काहीही केलेलं नाही. जे काही केलेलं आहे तुम्हीच केलेलं आहे. फक्त ते कमांड तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि त्यामुळे असे परिणाम झालेले आहेत. मग विचार करा, काही लोक आगीच्या निखाऱ्यावर चालतात. काही ठराविक दिवशी ते आग सगळं रचून देतात, त्याच्यावरती चालत जातात आणि त्यांच्या पायाला काही सुद्धा इजा होत नाही. मग हे कशाचा भाग आहे? हे तुमच्या अंतर्मनाच्या शक्तीचा भाग आहे. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपण ह्या अंतर्मनाच्या अजून काय काय पॉसिबिलिटी आहेत ते समजून घेऊया. कारण हे समजून घेतल्यावरच मग तुम्ही हिप्नॉटिझमद्वारे आपण प्रेफर करायचं का हिप्नॉटिझमला, आणि जरी केलं तरी आपण काय काय करू हे सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. कारण एखाद्याला आपल्या अंतर्मनात प्रवेश करू देणं हे कितपत योग्य आहे हे पण आपल्याला माहीत राहायला पाहिजे. कारण अंतर्मन जो आहे तो फारच गूढ रहस्यमय आहे. कॉन्शियस माइंड गूढ आणि रहस्यमय नाही आहे, क्लिअर कट आहे. म्हणून आपण म्हणत नाही का हे चांगला आहे, माणूस छान आहे, तो कॉन्शियस माइंड बद्दल बोलतो. पण त्याचं सबकॉन्शियस माइंड बद्दल त्याला काही माहिती नसतं. म्हणून आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्या व्यक्तीला उतरून द्यायचं आहे तर त्याआधी आपल्याला काय काय तयारी करावी लागेल हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर मित्र, आपण जाणून घेऊया नेक्स्ट सेशनमध्ये. अंतर्मनाचे हे जे आहेत बरेच काही गोष्टी आहेत, हिप्नोसिसचे बरेच काही सेशन होतील, आपण नेक्स्ट सेशनमध्ये जाणून घेऊया. आता आपण आपलं अंतर्मन थोडंसं रिलॅक्स करून आपला जो सेशन आहे तो सुरुवात करूया. ह्या सेशनद्वारे तुमचा अंतर्मनातला ताणतणाव कमी होईल. आणि ह्या सेशनमध्ये आता तुम्हाला अजून एक कडी जोडून देतो. तुम्हाला अजून 2-3 सेशन झाल्यावर जोडून द्यायचा होतो. आता आपला हिप्नॉटिझम हा भाग चालू आहे म्हणून तुम्हाला मी अजून एक कडी जोडतो. तुम्ही जम्पिंग जेव्हा करता आणि श्वास जेव्हा बाहेर फेकता तेव्हा माइंडमध्ये एक विचार कंटिन्यू एक संकल्प करत जा. जेव्हा श्वास बाहेर जातो तेव्हा तुम्ही असा विचार म्हणत आणा की माझ्यामधले नकारात्मक विचार मी या श्वासाद्वारे बाहेर फेकून देतो. श्वास जेव्हा बाहेर जातो तुम्ही असा विचार करा, त्या श्वासाद्वारे माझ्यातले निगेटिव्हिटी मी बाहेर फेकून देतो. माझ्यामध्ये जे काही निगेटिव्ह आहे ते बाहेर फेकून देतो. जेव्हा श्वास येत असतो, श्वास ऑटोमॅटिक येतो, त्या श्वासासोबत सर्व पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या शरीरात येत आहेत. येणारा श्वास पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे आणि जाणारा श्वास माझ्यातला निगेटिव्हिटी घेऊन जात आहे. निगेटिव्हिटी घेऊन जात आहे, निगेटिव्हिटी मी बाहेर फेकत आहे. कारण श्वास तुम्ही फोर्सफुली बाहेर फेकतो. म्हणून श्वास जेव्हा बाहेर फेकतो मी माझं निगेटिव्ह, कारण निगेटिव्हिटी असंच जात नसतो, पॉझिटिव्हिटी येतो पण निगेटिव्हिटी जात नाही. तर त्या श्वासाद्वारे मी माझ्यातला सर्व निगेटिव्ह विचार बाहेर फेकून देत आहे आणि येणारा श्वास जो आहे पॉझिटिव्ह गोष्टी माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये. असा विचार तुम्ही जम्पिंग करताना करा. श्वास बाहेर
टाकताना तुम्ही असा विचार करा, माझ्यातले सर्व नकारात्मक विचार मी बाहेर फेकून देत आहे. आणि श्वास येताना येणाऱ्या श्वासाबरोबर सकारात्मक विचार माझ्या मनात येतात, चांगले विचार माझ्या मनात येतात. असा तुम्ही विचार करत करत करा. आता काय होणार आहे? जम्पिंग, ब्रीदिंग प्लस फक्त विचार, थिंकिंग, असा विचार करत तुम्ही अगोदरचे 10 मिनिटचा सेशन करा.